सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आणि संबंधित गावखेड्यातले जे नागरिक आहेत त्यांच्या जे समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत याकडे राहिलेलं दुर्लक्ष या लोकप्रतिनिधींचं सर्रास दुर्लक्ष या ठिकाणी दिसून येते। 9 गावला जोडला गेला जाणारा मुख्य रस्ता याची दुरावस्था आणि आज बांधकाम विभाग या ठिकाणी देण्यात येणारं निवेदन या ठिकाणी आपण पाहू शकता। 9 गावचे नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि या 9 गावच्या नागरिकांनी मिळून त्यांच्या प्रश्न सध्या इलेक्शनच्या समोरच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येईल का, कुठला लोकप्रतिनिधी त्यांचे या भावना किंवा त्यांचे दुःख किंवा त्या रस्त्याची दुरावस्था पाहून त्यांचे जेवढा त्रास त्यांना होतोय त्या रस्त्याला वावरत असताना तो त्रास समजून घेतील का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे। आणि सध्या आपल्यासोबत त्या 9 गावचे नागरिक आहेत, यामध्ये सरपंचही आपल्यासोबत आहेत व या तेथील नागरिक सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की या रोडचा प्रश्न किती वर्षापासून प्रलंबित आहे आणि नेमकं त्या रस्त्यावरती आजपर्यंत अनेक विकास निधी आणला गेला आणि दाखवला गेला की आम्ही अशा प्रकारचा विकास केला, मात्र ते विकास झालाय का त्या विकासालाही फक्त पॅच देण्यात आलाय हे जाणून घेऊया। काय सांगाल जी सर, जे आपण सरपंच आहात, तुमच्याच गावला जो रस्ता येण्यासाठी जोडला गेलेला आहे त्या रस्त्याची जर आता सध्याची परिस्थिती पाहिली, डिलिव्हरी जी महिला असतात लातूरला आपण दवाखान्यात आणत असतो त्यांची परिस्थिती काय आहे सध्याची बघायला जर गेलं? गेली 5-10 वर्ष झाला हा रस्ता नादुरुस्त आहे। आम्ही अनेकदा प्रशासनाला स्थानिक आमदारांना निवेदन दिले पण याकडे सर्रास त्यांचं दुर्लक्ष झालं। त्यामुळे आज आम्ही सर्व गावकरी मिळून इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। सध्या परिस्थिती बघायला गेलं तर असं आहे की जर एखाद्या गावातला माणूस किंवा शाळेतला विद्यार्थी जर शिक्षणासाठी किंवा कामासाठी लातूरला गेला तर संध्याकाळी तो माणूस गावाकडे व्यवस्थित येईल का नाही ह्याची सुद्धा खात्री देता येत नाही आम्हाला। आणि तसं बघायला गेलं तर आम्ही अनेकदा इथं निवेदन पण दिलेलं आहे पण आणखीन तर त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही। आणि ज्यावेळेस आम्ही इथे येऊ की बाबा बजेट नाही किंवा बजेटमध्ये टाकलंय, बजेट आल्यानंतर येईल, मग आम्ही मार्चमध्ये घेऊ, हे असंच आम्हाला उत्तरे दिली जात आहे। आणि वेळेवर एकतर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील हर एक आमदार असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांना घेऊन देणं नाही आपल्याला। सामान्य जनतेचे प्रश्न प्रामुख्याने या आमदारांनी या नेत्यांनी पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे परंतु देत नाहीत। आणि पाहायला गेलं तर आता सध्याची परिस्थिती तुमची जर बघायला गेलं त्या ठिकाणी काही गुत्तेदारांना मोठे टेंडर दिले जातात त्या रोडच्या कामा संदर्भात आणि ते गुत्तेदार फक्त तिथं स्पॅच मारून जातात, एक तर डांबराचा असतो नाहीतर एक मुरमाचा असतो। या संदर्भात काय सांगा? काय वर्षातून 2-3 वेळेस मला वाटतं रोड पॅचिंगचं काम निघतं पण संबंधित गुत्तेदार हा थातूर मातूर काम आणि कागदोपत्री काम करूनच हे बिल उचलतो आणि कुठलंच काम नीट करत नाही। आणि आम्ही जरी विरोध केला तरी प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही। तुम्ही सरपंच? हो, प्रशासन लक्षच देत नाही। सरपंचाच्या? हो, देत नाही। तुम्ही? मी साई येथील ग्रामस्थ आहे। साई ते लातूर जवळपास 2-3 शाळा महाविद्यालय आहेत आणि बरेच विद्यार्थी जो आता रस्ता तुम्ही जर पाहिला तर रस्त्यानं पाहायला गेलं तर तुमच्या गावातून फक्त विद्यार्थीच येत नाहीत, लातूर शहराला पुरवला जाणारा भाजीपाला असेल, दूध असेल, हे सगळे मोठे त्यामध्ये मग महाविद्यालय विद्यार्थ्यासोबत दूधवाले आहेत, भाजीपाला विक्रेते असतील, शेतकरी असतील किंवा जी काही वयस्कर लोक आहेत ते पेन्शनसाठी वगैरे लातूरला येत असतात पैसे उचलण्यासाठी वगैरे, तर त्यांचा जो त्रास आहे तो आम्हाला बघवत नाही। विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी एक 10 मिनिटात शाळा पोचायची वेळ असते त्या ठिकाणी आज अर्धा तास लागतोय कारण गुडघ्या इतके खड्डे त्या रस्त्यामध्ये पडलेले आहेत। मला काय म्हणायचंय, आता इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे, तुम्ही इलेक्शनच्या समोरच या जे निवेदन द्यायचंय आताच का द्यायचं? अहो, तुमचं इलेक्शन 12 महिने चालूच आहे की आज हे संपलं इलेक्शन उद्या दुसरं आहे का? आम्ही काय इलेक्शनची वाट बघत बसायचं की हे इलेक्शन संपल्यावर मग मुद्दा वाढायचा? इलेक्शन हे एक आपण बघतोय गेल्या वर्षभरामध्ये 3-4 प्रकारचे इलेक्शन होत चालेत। लोकसभा झाली की विधानसभा आहे, आचारसंहिता चालूच आहे। आचारसंहिता काही संपत नाही पण आमचा रस्ता काय होत नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना मणक्याचे त्रास झालेत। आज जे काही दैनंदिन ये जा करणारे लोक आहेत, तुम्ही जर सर्वे जर केला साईमध्ये येऊन, मणक्याचे आजार जवळपास 50 ते 60% लोकांना मणक्याचे आजार झालेले आहेत। लोकांना ते दवाखान्यात येऊन ते दवाखान्याची भरती करावं लागते। आज काय सांगाल कुलदीपजी, तुम्ही तर राजकारणामध्ये असे आहे तुमचं स्थान चांगल्या प्रकारे, बरोबर? मग तुम्ही राजकारण हे चांगल्या प्रकारे जवळून पाहिलेलं आहे आणि नागरिकांच्या समस्या जवळून पाहिलेल्या आहे। मग सांगा की नेमकं आता आपल्या
रेणापूरला कोणताही वाली आमदार भेटला काय त्याचे फक्त आश्वासन असतात की एवढे फलाने कोटी आमच्या ग्रामीण भागासाठी आणले, ते कुठं जातात नेमकं? प्रथम तर ज्या वेळेस निधी हा जो मतदारसंघ आहे हा गाव आहेत ग्रामीणचे आणि मतदारसंघ आहे शहराचा, त्याच्यामुळं हे दोन आमदार त्या ठिकाणी त्या जबाबदार आहेत. सर्वात जास्त इथलाच विकास झाला पाहिजे. मग शहर आपलं नांदगाव साई ते त्या ठिकाणी आपलं शहर विधान मतदारसंघात येतो आणि बाकीचे जे अंदलगाव आहे, बोकरंबा आहे, सांगवी आहे, आरसखेड आहे, बहुतांश गाव हे ग्रामीणचे येतात आणि हा मुख्य जोडणारा रोड त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे दोन्ही आमदारांचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे की त्या ठिकाणी रोड हा व्यवस्थित झाला पाहिजे, दळणवळण त्या रोडची व्यवस्थित झाली पाहिजे. आता तुम्ही आपण त्यांना विचारलं की निवडणुकीच्या तोंडावर पाठीमाग जवळजवळ तोंडी सांगितले, निवेदन दिलेले आहेत, परंतु कुठलीही ठोस भूमिका त्याच्यावर आतापर्यंत घेतली नाही. जसं सरपंच साहेबांनी सांगितलं, फक्त पॅच की गुत्तेदारीची भरती फक्त करण्यासाठी पॅचचं टेंडर त्या ठिकाणी काढलं जातंय. अजून बी त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्तीची त्या ठिकाणी टेंडर काढलंय, परंतु आम्ही सर्व ग्रामस्थ एकही तिथं आम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती करू देणार नाही. आमची प्रमुख जी मागणी आहे सर्व गावकऱ्यांची की साईपासून ते आर्वी पर्यंत, आर्वीचा तिथं सिमेंट रस्ता झालेला आहे, तिथपर्यंत आम्ही सिमेंट रस्त्यांची मागणी प्रामुख्याने करतोय. कारण आमची काळी जमीन आहे, 70 फूट काळी आहे. आम्हाला त्या ठिकाणी सिमेंट रस्ता तो की तुकडे नको आहेत, जो एक अखंडपणे तिथं सिमेंट रस्ता व्हावा आणि त्याच्यावर होणारे जे पूल आहेत ते सगळे त्या ठिकाणी नवीन त्या पुलाचं बांधकाम व्हावं. कारण त्यामुळं विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ आहेत, आज या ठिकाणी जे ऑटो चालक आहेत त्यांना विचारा, त्यांना किती मणक्याचा त्रास आहे. जवळजवळ आरसखेडचे 2 मयत त्या रोडवर झालेले आहेत ऍक्सिडेंटने. भरपूर ऍक्सिडेंट त्या खड्ड्यामुळे झालेले आहेत. आता जे आपण अतिवृष्टीमुळे जे पाणी आलं, पूल व्यवस्थित नसल्यामुळे पूर्ण वेळा त्या पाण्याचा त्या ठिकाणी गावाला म्हणजे संपर्क त्या ठिकाणी गावाचा तुटला होता. आम्ही प्रशासन आणि शासनाला सांगू इच्छितो आणि दोन्ही आमदारांना सांगू इच्छितो, पालकमंत्र्यांनी सांगू इच्छितो की तात्काळ ह्याला निळकंठ साहेबांनी तात्काळ त्या प्रशासनाने शासनाकडे त्याचा प्रस्ताव पाठवावा. त्याच्यावर तात्काळ जे बजेट आहे ते तात्काळ आपण मंजूर करून घ्यावं आणि रोड त्या ठिकाणी सिमेंट अखंड रस्ता त्या ठिकाणी आणि नवीन पूल त्या ठिकाणी हवेत. अन्यथा येणारे जे फेब्रुवारीतली 9 तारीख आहे, आचारसंहिता संपल्यावर सोमवार आहे, सकाळी 10 वाजता आम्ही 9 वाजता राजमाता अहिल्याबाई होळकर चौक म्हणजे नवीन रेणापूर नाका या ठिकाणी चक्काजाम, त्या ठिकाणी रास्ता रोको त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ताकदीनं करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर प्रत्येक नेत्याला एकच हाव असते, मतदारसंघातील मतदानाची हाव. आणि त्या मतदारसंघामध्ये जर अशा समस्या असतील तर त्याला इलेक्शन समोर जर मांडलं तर ती नक्कीच काम त्या मतासाठी करतील, ही आशा तर प्रत्येकाची असतेच. काय सांगाल भैया, आता नवगावचा हा गाड पूर्ण रस्ता आहे, खरं तर हा मुख्य रस्ता आहे, याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे कमीत कमी आमच्या आता शहरालगतचे गाव आहेत सगळे आणि दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, दूधवाले यांना येणारा मुख्य रस्ता आहे. पण ह्याची दखल आम्ही वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करून आणि एवढं करूनही ह्याच्याकडे केवळ आणि केवळ दुर्लक्ष झालेलं आहे. त्याला जबाबदार प्रशासन असेल, स्थानिक आमदार असतील, नेते मंडळी असतील, हे सगळ्यांच्या चुका आहेत त्यात. नाही आता मोठ्या प्रमाणात जर आपल्या लातूर शहरामध्ये, ग्रामीण मध्ये असेल, सिटीमध्ये असेल, प्रत्येक जण मोठमोठे गवाही देतो की आमच्या लातूरसाठी किंवा ग्रामीणसाठी एवढ्या कोटीचा निधी आणला. नेमकं तो निधी जातो कुठं, हाच सध्या प्रश्न प्रलंबित आहे. आणि आम्ही पाहिलेलं आहे की पावसाळ्याच्या अगोदर अनेक गावखेड्यामध्ये काही रस्त्याचं काम चालू करण्यात आलं होतं आणि तिथली नागरिकांना ती चांगल्या प्रकारे असं वाटायला होतं की आमच्या गावाला कुठेतरी चांगला व्यवस्थित रस्ता मिळतोय, परंतु ते काम अर्धवट सोडून आज ते बिल पूर्णतः उचललेले आहेत, परंतु रस्ते तसेच आहेत. आता याच्यावरती डबल टेंडर काढायची गरज आहे. आता म्हणजे शासनाचं कसं असतं तुम्हालाही माहित आहे, ज्यावेळेस 1 वर्षात जर ते टेंडर सुटलं तर 1 रुपया किंमत आहे, जर दुसऱ्या वर्षी रिटेंडर करायचं म्हणलं तर त्याची किंमत 5 पट दाखवतात. म्हणजे हे एक प्रकारे जे आता ज्या वर्षी काम चालू व्हायला पाहिजे त्याला जर 4-4 वर्ष लावत असतील तर हे गुत्तेदार आणि जे अधिकारी आहेत त्यांची हात काळ करण्याचेच काम आहे. एक उदाहरण सांगतो, आरसखेड पासून साईपर्यंत पवार गुत्तेदार आहेत, तिथून सिमेंट रस्ता गेलाय, आज 2 वर्ष झालं ते सिमेंट रस्ता तयार करतात. त्याच्या पुढे थोडा डांबरी आहे त्यांचा 500 मीटर पर्यंत,
500 मीटर डांबरीकरणासाठी वर्ष झालं, अजून त्यांचा पत्ता नाही. त्याच्यानंतर दिवाणजी गुत्तेदार आहेत, जे की आरबी मधला तो सिमेंटचा रस्ता केलाय, त्यांच्याकडेच जवळजवळ पूल दुरुस्ती आणि 200 मीटरचा सिमेंटचा रस्ता त्या दिवाणजी त्या गुत्तेदाराकडे आहे. आज 4 वर्ष झालं तो गुत्तेदार येत नाही. आम्ही वेळोवेळी तिथं त्याने निवेदन दिलंय, तोंडी सांगितलंय. म्हणजे एक प्रकारे त्याचं कुठेतरी रिटेंडर करून किंवा त्याचे पैसे वाढवण्याचं काम आणि त्याच्यामध्ये अधिकारी आणि गुत्तेदार हातकाळी करण्याचाच प्रकार तो त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे जे कर नागरिक बघतात त्यांचे पैसे फुकट वाया घालवण्याचं काम हे गुत्तेदार आणि त्या ठिकाणी अधिकारी करतात. नक्कीच हे पाहणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला काही गावाचे नाव सांगतो. तर या गावामध्ये साई, आरजखेडा, दर्जीबोरगाव, नांदगाव, सांगवी, अंधलगाव, सिंदगाव, भोकरंबा या गावाला म्हणजे लातूरला जोडणारा जे गाव आहेत आणि या गावाला जे जोडणारा रस्ता आहे याची खरी परिस्थिती काय हे दाखवणं खरंच गरजेचं आहे. आणि हे कामं होतील का हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. आणि हे जर कामं झाले असतील तर यावरती टेंडर किती प्रकारे काढण्यात आलं, कुणाला देण्यात आलं, आणि गेल्या 5 वर्षामध्ये कितीदा ते टेंडर त्याच रोडचं डबल काढण्यात आलं हे पाहणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणलं तर एवढे टेंडर काढून सुद्धा ते कामं झालेत का हेही पाहणं गरजेचं आहे. मी बेदडे गावासाठी शरद पवार, लातूर.